नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय बुद्धिमत्ता यामधील आपण काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। बघा, इथे आपल्याला वेन आकृतीचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। आता बघा, जो पंचकोण आहे म्हणजे 5 बाजू असणारी जी आकृती आहे पंचकोण ही जी त्याच्यामध्ये ती शेतकऱ्यासाठी आहे आणि त्रिकोण शिक्षक दाखवले आणि वर्तुळ म्हणजे वकील। ठीक आहे, आता बघा प्रश्न बघूया। तीनही व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती किती? आता बघा, तिघांमध्ये सुद्धा कॉमन असणारी संख्या कोणती आहे? तर बघा 3, जी की त्रिकोणात पण आहे, गोलात पण आहे आणि पंचकोणात पण आहे, म्हणजे 3। म्हणजे 3 व्यक्ती असे आहेत की ते तीनही व्यवसाय करतात, म्हणजे शेती पण करतात, शिक्षक पण आहेत आणि वकील पण आहेत। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, शेतकरी आहे व शिक्षकही आहे अशा व्यक्ती किती? आता शेतकरी म्हणजे 5 ही आकृती, ठीक आहे, ही अशी, आणि शिक्षकही आहे म्हणजे त्रिकोणामध्ये असे किती व्यक्ती आहेत? तर बघा 7 हा अंक त्रिकोणात पण आहे आणि पंचकोणात पण आहे, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7। पुढचा प्रश्न बघा, स्वातीचा जन्म बालदिन दिवशी झाला, सविताचा जन्म स्वातंत्र्य दिनी झाला, अश्विनीचा जन्म महाराष्ट्र दिनी दिवशी झाला, प्रीतीचा जन्म बालिका दिना दिवशी झाला, तर सर्वात वयाने मोठे कोण? बघा, दिलेल्या माहितीनुसार जी माहिती दिली ते बघा स्वातीचा जन्म कधी झालाय? बालदिन। मग आपल्याला माहिती आहे बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबर। बालदिन असतो 14 नोव्हेंबर। दुसरी आहे सविता, तिचा जन्म स्वातंत्र्य दिनी झालाय। मग बघा, इथे लिहून घेतलं सविता आणि स्वातंत्र्य दिन। मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? 15 ऑगस्टला असतो, बरोबर आहे। आता बघा, अश्विनीचा जन्म अश्विनीचा जन्म झालाय महाराष्ट्र दिना दिवशी। महाराष्ट्र दिन कधी असतो? बघा, हे सगळे दिवस कोणत्या तारखांना असतात हे आपल्याला माहीत पाहिजे। तर महाराष्ट्र दिन असतो 1 मेला। आणि प्रीतीचा जन्म बघा, प्रीतीचा जन्म बालिका दिना दिवशी झालाय। मग बालिका दिन कधी असतो? तर आपल्याला माहिती आहे आपण सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो। मग बालिका दिन असतो 3 जानेवारी। बालिका दिन असतो 3 जानेवारी। आता बघा, तर वयाने सर्वात मोठे कोण? बघा, जो वयाने मोठा आहे तो आधी जन्मलेला आहे। मग या महिन्यांमध्ये अगोदर पहिला महिना कोणता येतो? तर कोणता येतो? जानेवारी महिना येतो। म्हणून इथे सर्वात जास्त वयानं मोठं कोण आहे? तर प्रीती आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रीती। पुढचा प्रश्न बघा, एका रांगेतील मध्यभागी 17व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या रमेशच्या पुढे 5 मुले व मागील 4 मुली निघून गेल्या, तर त्या रांगेत आता एकूण किती मुले असतील? बघा, रांगेचा प्रश्न म्हटलं की अशी रांग काढायची, मध्यभागी उभा असणारा कोण आहे? रमेश, त्याचा नंबर आहे 17वा। मग मला सांगा, रमेशचा नंबर जर 17वा आहे तर त्याच्या अगोदर किती मुलं? 16, कारण 17च्या अगोदरचा नंबर 16 आणि नंतर सुद्धा किती मुलं? 16। आता काय सांगितलं? रमेशच्या पुढील 5 मुले आणि मागील 4 मुली निघून गेल्या। मग आता काय करायचं? 5 आणि 4ची बेरीज किती आली? 9 मुलं निघून गेले। आता एका रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत ते आपण काढूया। मग बघा, हे 16 आणि मागचे 16, 16 ने 16 32 आणि हा मध्यभागीचा 1 33। रांगेमध्ये एकूण 33 मुलं आहेत, त्यातले पुढचे 5 आणि मागच्या 4 मुली निघून गेल्या, म्हणजे त्यांची बेरीज किती? 5 आणि 4 9 मुलं निघून गेलीत। मग इथे काय करायची आहे? वजाबाकी करायची। मग बघा, 13तून 9 गेले, 4 राहिले आणि हे 2शी 2। मग आता त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती असतील? तर 24। मग बघा बरं, इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये 24 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24।
पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत 25 बरोबर 275, 36 बरोबर 396 असे लिहितात, तर त्याच भाषेत 43 कसे लिहाल? खूप सोपं आहे. बघा, आपण जर या 25चं निरीक्षण केलं तर 2 आणि 5 आहे ते कडेला गेले, ठीक आहे, आणि या दोघांची बेरीज मध्ये दिलेली आहे. इथे पण बघा 3 आणि 6 कडेला आणि 3 आणि 6ची बेरीज 9 मध्ये दिलेली आहे. मग आता 43 ही संख्या आहे, तर बघा 4 आणि इकडे कडेला 3, मग या दोघांची बेरीज 4 आणि 3 7, मग मध्ये अंक आला 7. मग आपलं उत्तर किती आलं? 473. मग बघा बरं 473 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.